कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजचा दिवस फक्त आणि फक्त तुझा आहे। आज तुला जे काय करायचं ना ते आपण करूया। सावली तिथे आपण दोघंच आलो की नाही, मग कुणासाठी घेणार साडी? माझ्यासाठी। ऑफकोर्स तुझ्यासाठी सावली। विठ्ठला, तुझे मानवी तितके आभार कमी आहेत रे। आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप छान आणि न विसरण्यासारखा होता। जो बदल सारंग सरांमध्ये घडलाय तोच बदल या घरातल्या इतरांमध्ये सुद्धा घडू दे, आणि मला खात्री आहे तू हे नक्की घडवून आणशील। कानो हे गळ्यातलं आहे ना व? हा, आणि हे काय कमरेच आहे का? अहो बाजू बंद येते। हे काय ग? अरे याला हलव्याचे दागिने म्हणतात। हे तुटत नाही का ग? नाही तुटत। आहे याला मी खाऊ शकतो का? आपू अरे खायासाठी वेगळं केलंय की। तू ना जरा बेतानच खात जा, तुला माहितीये ना काय होतं ते नंतर। कानो अहो आहे तुम्ही ते मगाशी घरी बोलत होतात तिळवण, तिळवण म्हणजे काय असतं? सांग। अरे तिळवण म्हणजे सासरी गेलेल्या पोरीला पहिल्या संक्रांतीला तिच्या माहेराकडनं तिळगुळ, तिळाच्या वड्या, तिळाच्या पोळ्या असं देत असतात। आणि आपू हे समजे दागिने आहे का नाही, हे आम्ही बनवतोय ते, हे बी तुझ्या अक्कीसाठीच आहे बरं। अरे म्हणजे आपण हे सगळे अक्कीच्या घरी घेऊन जाणार? हा, मग मी बी येणार तुमच्या सोबत। तेवढीच अक्कीची आणि सारंगदाजींची भेट बी होईल। मला वाटतं आत्ताच आपण कुठल्याही निष्कर्षावर यायला नको। सारंग आणि सावली दोघांनाही थोडासा वेळ द्यायला हवा। विठ्ठला, हा जर तिथं आला आणि त्याला समजा खरं कळलं तर? नाही नाही, असं नका व्हायला। आपू त्यो मान मोठ्या भावाचा असतोय। आणि भाऊजी मोठ्या वहिनीचा पण बर का। तुझं काय ग काम तिकडं? काम काय म्हणजे? मला सांगा, सारंग साहेब इथं आले होते, माझी खोली दिली होती की ना त्यांना राहायला? तेव्हा गेली होती की नाही त्यांची? आता मी नको का सेवा करून घ्यायला? आणि कसे वहिनीचा मान असतो तो, तुम्हाला नाही कळायचो? आमच्या कोटलवारांच्या घरात की नाही अशी प्रथा आहे। आणि तुम्ही काही बी म्हणा, मी जाणार म्हणजे जाणार, नाही कुणाला काय अडवायचं ते अडवून तर बघा। तुम्हाला सांगते, एवढे दिवस तुमचा इमोशनल ड्रामा पाहिला की नाही मी? अहो पाहू दे ना आता मला जरा श्रीमंती ड्रामा। इकडे गेल्यानंतर कळलं ना मला की आपल्या सावळीला ते लोक नीट वागवतात की नाही। नाही नाही, तुम्ही कशी गरीबडी माणसं हो, लेची पेची, तुम्हाला काय अशी 2 मिनिटात गुंडाळून टाकतात लोक। तिथं माझ्यासाठी खमकी बाई पाहिजे, एकदम डेंजर चॅप्टर। तिथं गेले ना मी काढते शोधून की सारंग साहेब सावळीला बायकोचा दर्जा देतात की नाही, मान देतात की नाही, पाहायला पाहिजे की नको हे सगळं। त्या पोरीचं तिथं काय चाललंय हे कळायला नको का? मोठी वहिनी म्हणून काहीतरी त्या सावळीच्या बाबतीतली माझी जबाबदारी असेल की नाही? की नाही? आणि ती जबाबदारी मी इमाने दुबारे पार पाडणार। मी जाणार म्हणजे जाणारच। आणखीन एक, ती माणसं आपल्या घरी आली, वाढला की नाही टीआरपी? मग आता आपण तिथं जाऊन टीआरपी वाढवू ना। काय म्हणता? चला। वहिनी आता कुठं निघाला? सकाळी जायचंय। भाऊजी माझा फेस पॅक राहिला आणायचा, दुकान बंद व्हायच्या आधी घेऊन येते। कितीच आहे।
राजकुमार, किती वेळा तेच तेच सांगायचं रे तुला? तिलोत्तमा, हे बघ. एक मिनिट. तुम्ही कामामध्ये व्यवहारामध्ये बाप लेकाचं नातं अजिबात आणू नका. किती वेळा तुम्हाला सुद्धा सांगितलं. मी बोलते ना त्याच्याशी, मला बोलू द्या. राजकुमार, तू खालच्या लोकांवर खूप विश्वास ठेवतोस, मला नाही आवडत आहे. आई पण अगं, विश्वास नाही ठेवला तर कामं कशी होणार सांग. कामं तर व्हायला पाहिजेत ना आपली. विश्वास कमवायचा असतो, वाटायचा नसतो. मान्य आहे मला, पण तुला या क्वार्टर्समध्ये नक्की रिझल्ट दिसतील. आय अश्युअर यू. म्हणजे निदान 25% तरी राईज मिळेल आपल्याला, डेफिनेटली. हा, आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही बघून घेऊ. हां, यू डोंट वरी. एक मिनिट बाळा, तू केला चहा? हो, काय झालं? काय झालं काय? तुला कळत नाही? तू काहीही केलेलं माझ्या आईला आवडत नाही, तिला त्रास होतोय. राजकुमार, नाही राजकुमार, काय होतोय ना माझ्या आईला त्रास, मला नाही चालणार आहे बाबा. आत्ताच्या आत्ता घेऊन जा, चल लगेच. सावली, चहा आहे ना? परत का घेऊन चाललीस? गरम आहे. ठीक आहे. साऱ्यान काय? चहा आहे तो. तुला कॉफी आवडते ना? गावात गेल्यावर चॉईस बदललेत ना याचे आई. नाही, असं काही नाही. जस्ट चहा घ्यावासा वाटला म्हणून. बदललाय हा पूर्ण सारण. हॅलो लेडीज, बायकांनो आणि जेंट्स पुरुषांनो, मी आहे तुमची लाडकी जयंती. आज मी दाखवणार आहे तुम्हाला माझी नवीन पर्स. ही पर्स घेऊन मी कुठे निघाले असं तुम्हाला वाटेल ना? मी चाललीये मेहेंदळे मेन्शन मध्ये. दाखव बरं. संक्रांतीचं वड घेऊन. पण आम्ही दोघे चाललो आहे मेहेंदळेंकडे. आमच्याकडे रिक्षाने जायला पैसे नाहीत. का म्हणून काय सांगू, ही पर्स घेतली ना सगळे पैसे संपले हो. आणि माझे हसबंड हे काहीच कमवत नाही, यांचा खिशा नेहमी रिकामाच असतो. पण मी रडणार नाही, मी हरणार नाही. हम लढेंगे, हम जीतेंगे. माझे पती, माझे पार्टनर, माझे सखे, माझे सोबती, माझे हस्बंड. #कपल गोल, #मेड फॉर इच अदर, गरीबड्या जयंतीची फटाकडी स्टोरी. या जगत सुंदरी जयंतीला बघत राहा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. रिक्षा बघाव लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.